नमस्कार बाळांनो, आजचा विषय इंग्लिश. पाठ्यपुस्तक टेक्स्टबुक पेज नंबर 35 to 37. छानपैकी एक गोष्ट आहे. त्या गोष्टीचं नाव आहे द स्काय इज फॉलिंग. द स्काय इज फॉलिंग. बघा, स्काय आकाश. आकाश कोसळत आहे. आकाश खाली पडत आहे किंवा आकाश खाली येत आहे. या गोष्टीचा अर्थ तुम्हाला समजला असेलच. Once there was a dear little chicken called Chicken Licken. बघा, तर या गोष्टीत चिकन लिकन म्हणजे जे पिलू असतात त्यांना चिकन लिकन म्हटले. बघूया आता, सांगण्याच्या आधी त्याच्यापेक्षा मी तुम्हाला गोष्ट सांगतोय. तर लहानसे पिलं असतात, चिकन लिकन म्हणजे कोंबडीची पिलं किंवा पिलू म्हणतो आपण त्यांना. त्याविषयी या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे. तर ती गोष्ट छानपैकी तुम्ही ऐका, तुम्हाला आवडेलच. Once there was a dear little chicken called Chicken Licken. बघा, चिकन लिकन नावाचे एक लढीवाळ छोटेसे कोंबडीचे पिल्लू होते, म्हणजे लाडावलेले. जसं आपण एखाद्या लहान बाळाचा लाड करतो त्या पद्धतीने लाडावलेले ते कोंबडीचे पिल्लू, छोटेसे लहानसे पिल्लू आहे. She was hopping about under a big tree when a leaf fell right on her head. बघा, ते एका ट्री म्हणजे झाड, सर्वांना माहिती, ट्री झाड. तर ते झाडाखाली, कुठे, झाडाखाली बागडत आहे, उड्या मारित असताना ते नेमके त्याच्या डोक्यावर एक पान पडलेले. काय पडले? पान. आता ते पान कसले असेल? झाडाचे पान पडलेले आहे. आणि पान पडल्यामुळे बघा पुढे काय झालेले. आता लीफ म्हणजे पान, ट्री म्हणजे झाड. ओ नो, ओ नो, ओ नो, ओ नो, द स्काय इज फॉलिंग, said the chicken licken and she starting to run. बापरे बापरे, बघा. ओ नो, ओ नो, बापरे बापरे, आभाळ कोसळत आहे, आभाळ पडत आहे. चिकन लिकन म्हणालेले आहे. आणि ते पळत सुटले. By and by she met Henny Penny. बघा, थोड्या वेळाने त्यांना हेनी पेनी नावाची कोंबडी भेटलेली आहे. आणि तू का पळत आहे चिकन लिकन, असं तिने म्हटलेलं आहे. त्यावर बघा काय झालं. The sky is falling and a piece of it fell right on my head. My head, डोके. पीस तुकडा, पीस तुकडा, की आभाळ कोसळत आहे. आभाळ कोसळत आहे आणि एक तुकडा थेट हेड म्हणजे माझ्या डोक्यावर पडलेला आहे, असे चिकन लिकन त्या कोंबडीला म्हणालेले आहेत, हेनी पेनीला. बघा पुढे काय. ओ नो, ओ नो, ओ नो, सेड हेनी पेनी अँड सी टू बिगॅन टू रन विथ चिकन लिकन. बघा, बापरे,
हेनी पेनी म्हणाली आणि ती सुद्धा चिकन लिकन बरोबर पळू लागली. बाय अँड बाय दे मेड कॉफी लॉकी. बाय आर यू रनिंग चिकन लिकन अँड हेनी पेनी. बघा, आणि थोड्या वेळाने, थोड्या अंतरावर त्यांना कॉकी लॉकी हा कोंबडा भेटलेला आहे. आणि भेटल्यानंतर त्याने विचारले, अरे चिकन लिकन आणि हेनी पेनी असे का पळतायत, का पळत सुटलात. बघा पुढे, द स्काय इज फॉलिंग अ पीस ऑफ इट फेल राईट ऑन चिकन लिकन्स हेड. बघा, स्काय आकाश, आकाश कोसळत आहे त्यांनी सांगितलं, आणि त्याचा तुकडा चिकन लिकन काय म्हणाला, थेट आमच्या डोक्यावर पडलेला आहे. पण डोक्यावर काय पडलं होतं बाळांनो, झाडाचे पान पडले होते. ट्री म्हणजे झाडाचे पान पडलेले होते, लीफ. ओ डियर said Coffee Locky and he too began to run with them. बापरे बाप, कॉकी लॉकी म्हणाला आणि तो सुद्धा त्यांच्या बरोबर सुसाट पळू लागलेला आहे. बाय अँड बाय दे मेड डकी लकी. बाय or by you running chicken licken henny penny and coffee locky. थोड्या अंतरावर त्यांना डकी लकी हे बदक भेटले आणि त्याने विचारले, चिकन लिकन, हेनी पेनी आणि कॉकी लॉकी तुम्ही का पळत आहात. द स्काय इज फॉलिंग अ पीस of it fell right on chicken licken head. त्यांनी सांगितले, आभाळ कोसळत आहे आणि एक तुकडा तर चिकन लिकनच्या डोक्यावर थेट पडलेला आहे. डिअर मी said डकी लकी and she too began to run with them. बापरे बाप, अरे म्हणून ते बदकही त्यांच्या बरोबर पळू लागलेलं आहे. बाय अँड बाय दे मेड घुसी फुसी. बाय आर यू रनिंग चिकन लिकन हेनी पेनी कॉकी लॉकी अँड डकी लकी. बघा, आणि थोड्या वेळाने त्यांना घुसी फुसी नावाचे मोठे एक बदक भेटले आणि त्याने विचारले, चिकन लिकन हेनी पेनी कॉकी लॉकी आणि डकी लकी तुम्ही का पळत आहात. तर यावर बघा पुढे काय झालं. द स्काय इज फॉलिंग अ पीस ऑफ इट फेल राईट ऑन चिकन लिकन हेड. बघा, चिकन लिकन्स हेड. बघा, आभाळ कोसळत आहे आणि त्याचा एक तुकडा तर थेट चिकन लिकनच्या थेट डोक्यावर पडलेला आहे. वेन घुसी फुसी heard this, she began to run with them without saying a word. घुसीपुसीने हे ऐकताच एकही शब्द न बोलता ते त्याच्या बरोबर ते पण पळू लागलेले आहेत. बाय अँड बाय दे मेड फॉक्सी लॉक्सी. Why are you running chicken licken henny penny cocky
लॉकी डकी लकी अँड घुसी फुसी. आणि त्याने थोड्या वेळाने फॉक्सी लॉक्सी नावाचा कोल्हा, कोण भेटलेला आहे आता बाळांनो? कोल्हा भेटलेला आहे. आणि त्याने विचारलं, कोल्ह्याने काय विचारले? चिकन लिकन एने पेने कॉकी लॉकी डकी लकी आणि घुसी फुसी तुम्ही का पळत आहात? त्यावर चिकन लिकन काय म्हणाले बघा. द स्काय इज फॉलिंग अ पीस ऑफ इट फेल राईट ऑन चिकन लिकन हेड. बघा, त्याने सांगितलं की आभाळ कोसळत आहे, आभाळ खाली पडत आहे. त्याचा एक तुकडा थेट चिकन लिकनच्या डोक्यावर पडलेला आहे. डोंट वरी, फॉक्सी लॉक्सी वॉज अ कनिंग फेलो. बघा, खरे म्हणजे फॉक्सी लॉक्सी हा मोठा लबाड कोल्हा होता, खोटे बोलणारा लबाड. डोंट वरी ही सेड, आय विल टेक यू ऑल टू अ सेफ प्लेस. बघा, काळजी करू नका, सेफ, काळजी करू नका. तो म्हणाला, मी तुम्हा सर्वांना एका सुरक्षित जागी नेतो. लबाड कोण बोलला? तो लबाड कोल्हा. बघा पुढे काय काय, मी तुम्हाला एका सुरक्षित जागी नेतो. सेफ, सुरक्षित जागा. बघा पुढे काय होते. He took them all to his cave. Go inside my cave and you will all be safe, he told them. तर त्याने सांगितलं त्या सर्वांना की त्यांच्या गुहेमध्ये त्याने नेलेलं आहे. कोणे? लबाड कोल्ह्याने. आणि तो म्हणाला, माझ्या गुहेमध्ये शिरा म्हणजे तुम्ही सर्व सुरक्षित राहाल, की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. सो इन वेंट चिकन लिकन हेनी फेनी कॉकी लॉकी. बघा, डकी लकी अँड घुसी फुसी. तेव्हा चिकन लिकन हेनी फेनी कॉकी लॉकी डकी लकी आणि घुसी फुसी कोल्ह्याच्या गुहेत शिरलेले आहेत. बघा, त्या लबाड कोल्ह्याच्या गुहेमध्ये, त्या लबाड कोल्ह्याने त्यांना तिथे नेलेलं आहे, त्याच्या गुहेमध्ये. पुढे बघा काय झालं. हा 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 असा आवाज त्याने केलेला आहे कोल्ह्याने. फॉक्सी लॉक्सी सेड, यू फुलिश कीचर्स, आय हॅव कॉट यू ऑल. आ हा हा हा. फॉक्सी लॉक्सी मोठ्याने हसून म्हणाला, मूर्ख प्राण्यांनो, मी तुम्हा सगळ्यांना माझ्या तावडीत आता पकडलेलं आहे. असं तो मूर्ख लबाड कोल्हा म्हणालेला आहे. बघा पुढे काय झालं. हेल्प हेल्प चिकन लिकन अँड ऑल हर फ्रेंड्स बिगॅन टू शाउट. बघा, आणि सगळे प्राणी, चिकन लिकन हेनी पेनी डकी लकी, हे सर्व ओरडू लागलेले आणि काय बोलले, वाचवा वाचवा. हेल्प हेल्प म्हणजे मदत करणे. हेल्प हेल्प मदत करा, मदत करा. वाचवा वाचवा. चिकन लिकन आणि त्याचे सर्व फ्रेंड, मित्र, त्यांच्या सर्व मित्रांनी आरडाओरड करायला सुरुवात केलेली आहे. डॉगी डिअर हर्ड देअर शाउट, ही रॅन टू द केव. बघा, आणि डॉगी डिअर या एका कुत्र्याचे नाव आहे. डॉगी आपण कुत्र्याला म्हणतोय, सर्वांनाच माहितीये. आणि डॉगी डिअर या कुत्र्याने त्यांच्या आवाजाचा, आरडाओरडचा आवाज ऐकलेला आहे आणि तो लगेच त्या गुहेकडे सरळ धावलेला आहे तो कुत्रा.
आणि पुढे काय झालं बघा. Beware Foxy Loxy, he shouted, here I come. And then Foxy Loxy began to run without saying a word. He ran far away. सावध राहा. कुत्रा काय म्हणाला? सावध राहा, सांभाळा. फॉक्सी लॉक्सी तो ओरडला, हा मी आलोच असं म्हणालेला आहे. आणि मग बघा काय झालं. देन फॉक्सी लॉक्सी बिगॅन टू रन विदाउट सेईंग अ वर्ड. ही रॅन फॉर अवे. आणि मग नंतर फॉक्सी लॉक्सी एकही शब्द न बोलता पळू लागलेला आहे आणि तो खूप दूर पळून गेलेला आहे. छानपैकी गोष्ट आहे बाळांनो. गोष्ट इथेच संपलेली. स्वाध्याय दिला जाईल, तो स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. गोष्ट 2 वेळा वाचन करायची आहे. इथेच धडा संपलेला आहे. धन्यवाद.